सुरेश. विभाग प्रमुख सुरेश पाटील जी, आपण जरा सूत्र हातात सगळ्यांनी शिस्तीत राहा. उद्धव साहेब येत आहेत, शिस्तीचं पालन करा. साहेब येत आहेत. मागे वा थोडं. निलेश जंगम आणि मेघा सावंत. घेऊन आला होता. ताईचा प्रवेश ताईला बांधला नाही. शांतता राखा. शाखा क्रमांक 128 या शाखेच्या वतीने हे शाखेचे फक्त 128 लोक आहेत घाटकोपरची. आज आपल्यासमोर पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब उभे आहेत. आज घाटकोपर शाखा क्रमांक 128च्या वतीने मनसेचे उपविभाग अध्यक्ष निलेशजी जंगम व मनसेच्या उपविभाग अध्यक्षा मेघा सावंताई या दोघांनीही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. आज त्यांचं उद्धव साहेबांच्या वतीने आम्ही स्वागत करतो. येणाऱ्या काळामध्ये 2024 मध्ये लोकसभा असू दे, विधानसभा असू दे, मुंबई महानगरपालिका असू दे, या तिन्ही इलेक्शनमध्ये शिवसेनेचा भगवा 128 मध्ये फडकवल्याशिवाय उद्धव साहेबांना शब्द देतोय की येणाऱ्या काळामध्ये जे जात आहेत त्यांना जाऊ देत साहेब, पण आम्ही शिवसेनेचे शिवसैनिक कुठे डगमगलेलो नाहीये. आम्ही आहे तिथेच आहे आणि आज तुम्हाला दिसतंय येणाऱ्या काळामध्ये 128 वरती पण शिवसेनेला भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही असं आज आम्ही तुम्हाला आश्वासित करतो. व इथे सांगतो जय हिंद, जय महाराष्ट्र. आजचा दिवस हा प्रवेशाचा आहे. जंगम आणि ताई यांचा परिचय करून देण्याची काही आवश्यकता नाही. काही एका वेळेला बातम्या येतात अमुक अमुक कोणतरी मिंदे गटात गेलं किंवा भाजपात गेलं आणि त्या बातमीचं शीर्षक असतं शिवसेनेला धक्का. त्यांना कोणालाही माहिती नाही की शिवसेनेला धक्का देणारा अजून जन्माला आलेला नाही. आणि कारण शिवसेना एकच धक्का अशी देते की जे गद्दारी करतात ते भुईसपाट होतात. आणि हा केवळ काहीतरी तुम्हाला सांगायचं म्हणून मी बोलतोय अशातला भाग नाही, तर हा इतिहास आहे. कारण आज शिवसेनेला 56-57 वर्ष झाली
असे कित्येक आले आणि कित्येक गेले, पण निष्ठावंत म्हणजे आज या दोघांचं कौतुक एवढ्यासाठी आहे की साधारणतः आपल्याकडे राजकारणामध्ये विरोधी पक्षातून सत्ताधाऱ्यांकडे जाण्याचा एक ओघ असतो, पण आज तुम्ही सगळेजण, मी मागे सुद्धा बोललोय, सत्ता आणण्यासाठी इथे आलेला आहात. हे सोपं असतं, सत्ताधाऱ्यांसोबत लोटांगण घालणे फार सोपं असतं, पण सत्ताधाऱ्यांना गाडून सत्ता आणणारे हे खरे मर्द असतात आणि त्यांची नोंद ही इतिहासात होते. आणि मला आत्मविश्वास आहे, मला खात्री आहे, सुरेश तुम्ही आता जे बोललात, याच वर्षाची आपण वाट बघत होतो 2024, कारण तिन्ही निवडणुका या वर्षी होत आहेत. माझं तर आव्हान आहे की लोकसभा, विधानसभा आणि महापालिका एकत्र घेऊन दाखवाच. या निवडणुका एकत्र होतील त्यावेळेला आम्हाला आणखीन चेव येईल, बरोबर ना? कारण आता जो बदल करायचा आहे तो केवळ गल्लीत, केवळ राज्यात नाही, दिल्ली ते गल्ली, हा संपूर्ण देश हा परत एकदा आपल्याला पवित्र करायचा आहे. आज राम मंदिराची प्रतिकृती तुम्ही दिली, आता रामलल्ला सुद्धा, म्हणजे हा योगायोग कोणी ठरवला आहे देव जाणे, की राम मंदिराचं निर्माण होत असताना देशात सत्तांतर होणार आहे आणि रामराज्य येणार आहे. हे फार महत्वाचं आहे. 23 तारखेला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, मी कालच जाहीर केलंय की शिवसेना प्रमुखांचा जन्मदिवस असतो, तो यावर्षी नाशिकला आपण करणार आहोत, एक मोठी सभा घेणार आहोत, तिकडे मी बोलणारच आहे. पण 22 तारखेला नाशिकच्या काळाराम मंदिरात जाणार, गोदागिरी आरती करणार. याचं कारण असं की राम मंदिर व्हावं हे त्यावेळेला बोलणारं कोणीच नव्हतं, सगळे पळालेले होते. आपण तर तुम्हाला माहिती, मी मुख्यमंत्री होण्याच्या आधी अयोध्येला गेलो होतो, तेव्हा आपली मागणी अशी होती, केंद्रामध्ये जे मोदी सरकार, कारण आता ते मोदी सरकार म्हणून जाहिरात करतायत, त्यांना आपण सांगत होतो की विशेष कायदा करा. जसा तुम्ही कायदा त्या दिल्लीचा अधिकार घेण्यासाठी सुप्रीम कोर्टाचा निर्णय सुद्धा बदलून तुम्ही तुमच्या बाजूने करून घेतला, तसं लोकसभेत कायदा करा आणि राम मंदिर करा. नाही हिंमत झाली, 25-30 वर्ष लागली आणि न्यायालयाने शेवटी न्याय दिला आणि राम मंदिराचं निर्माण होतंय. अभिमान आहे, एक आनंद आहे आणि त्या आनंदात आपण सगळे सहभागी होताना नाशिकला हा सोहळा आपण साजरा करणार आहोत. बाकी इकडे घाटकोपर काय मला लांब नाहीये, त्यावेळेला सांगाल, त्यावेळेला सभाला मी येतो. ठीक आहे, कारण काय होतं, एक बोलायला लागलो ना, एक मुद्दा सुरू केला का पूर्ण होईपर्यंत बोलावं लागतं, म्हणून जास्त बोलत नाही. तुम्हाला दोघांनाही मी खरंच मनापासून धन्यवाद देतो, कारण ऐन लढाईच्या वेळेला तुम्ही लढण्यासाठी सैनिकासारखे, मर्दासारखे पुढे आलेले आहात. बाकी ज्यांचे पापाचे घडे म्हणा आणि काय म्हणायचं, जे भरले ते, त्यांना असं वाटतं की आपण म्हणजे घाटकोपर, आपण म्हणजे चाबोक आपते नाहीये. जनता ही फार महत्वाची असते आणि ती जनता आणि तुमच्यासारखे कडवट शिवसैनिक हे माझ्यासोबत आहेत, हे प्रत्येक निवडणुकीत त्यांना तुम्ही दाखवून द्या. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. उद्धव साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा आवाज कुणाचा? पहिल्यांदा जर मातोश्रीमध्ये पाऊल ठेवलं त्यावेळी माझे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, त्याच्यानंतर आपल्या महाराष्ट्राला लाभलेले आपल्या मराठमोळी आणि हिंदू हृदय सम्राट यांच्या खुर्चीला वंदन करून साहेबांना भेटून हा निर्णय घेतला आणि तुम्ही सर्व या निर्णयाला जर साथ दिली त्याबद्दल मी खूप मनापासून सुरेशभाईंचं सर्व नाव घेतलं नाही, परंतु सगळ्यांचं मनापासून धन्यवाद. तुमचं मार्गदर्शन साहेबांचं आहे
प्रत्येक शिवसैनिकाचं मार्गदर्शन माझ्या पाठीची राहील आणि मार्गदर्शन जसं कराल साहेब जसं सांगतील त्याप्रमाणे मी या शाखेमध्ये काम करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. जय हिंद, जय महाराष्ट्र.